हॅलो एव्हरीवन. तर आता आपण आहोत पार्ट 2 म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट या टॉपिकच्या पार्ट 2 या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण लर्न करतोय रिफ्लेक्शन ऑफ लाईट या टॉपिकच्या एक्सरसाइज मधले 3 प्रॉब्लेम्स. जे प्रॉब्लेम्स एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत आणि जे तुम्हाला इझिली समजावेत, इझिली मेथड मधून कळावेत, यासाठीचा आजचा हा सेकंड लेक्चर. तुम्ही मागचं लेक्चर नक्कीच बघितलं असेल. जर बघितलं नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा. त्यामध्ये आपला पहिला पार्ट 1 चा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे बेसिक प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सोडून दाखवले आहेतच. तर चला आता आपण सुरू करूया. ज्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम जो तुम्हाला स्क्रीनवर साईडला दिसून येईल. ओके, जो प्रॉब्लेम काय तो मी रीड करतो, तुम्ही सगळ्यांनी पहा. तो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा दिलेला आहे. An object of a height 7 cm is kept at a distance of 25 cm in a front of concave mirror. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्यांनी मिरर कोणती सांगितली आहे? कॉन्केव्ह सांगितले आहे. आता याच्यानुसार पुढचे जे पण आपण गिव्हन घेतो त्यातले बरेचसे व्हॅल्यूज चेंज होतात, म्हणजे मायनसचे प्लस होतात, प्लसचे मायनस होतात. इन अ गिव्हन concave mirror the focal length of the mirror is a 15 centimeter. focal length किती आहे? 15 centimeter आहे. at what distance from the mirror should a screen be kept so as to get a clear image? आता what a distance screen be kept, स्क्रीन किती डिस्टन्सवर ठेवावी लागेल तेव्हा तुम्हाला क्लिअर इमेज मिळेल. याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की त्यांनी ऍक्च्युली स्क्रीनचं डिस्टन्स नाही विचारलं, त्यांनी ऍक्च्युली विचारलं आहे इमेजचं डिस्टन्स. ओके, सो इमेज डिस्टन्स हे खूप जास्त मॅटर करतं, तुम्हाला हे समजलं पाहिजे. अँड केप्ट सो ॲज टू गेट क्लिअर इमेज, व्हॉट विल बी द साईज अँड नेचर ऑफ द इमेज. इमेजचं साईज काय असेल आणि नेचर काय असेल, म्हणजे यात त्यांनी तुम्हाला गिव्हन मध्ये काय काय दिलंय ते सर्वपर्यंत आपण लिहून घेऊया. आजचा आपला हा पहिला प्रॉब्लेम आहे. सो गिव्हन, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट जे त्यांनी दिलेला आहे ऑब्जेक्टची साईज. ओके, ऑब्जेक्ट साईज जी आपण काय घेतो? h1 घेतो, हे लक्षात ठेवायचं. ऑब्जेक्ट साईज आपण काय घेतो? h1. आणि जी त्यांनी दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सुद्धा पाहायला मिळेल, तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम पाहू शकता. नेक्स्ट, ऑब्जेक्टचं डिस्टन्स. ओके, आता तुम्हाला मी लास्ट किंवा मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जे पण ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं ते ऑब्जेक्टचं डिस्टन्स आपण नेहमी मायनस मध्ये घेतो आणि ज्याचं सिम्बॉल आहे यू. आता त्यांनी त्याला गणितमध्ये काय दिलेलं आहे, जर प्रॉब्लेम तुम्ही नीट पाहिला तर प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे? ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलेलं आहे 15 सेंटीमीटर, म्हणजे प्लस मध्ये दिलेलं आहे. बट ऑब्जेक्ट डिस्टन्स हे नेहमी काय असतं? मायनस असतं. ते किती घेतलेलं आहे आपण? 15 सेंटीमीटर घेतलेलं आहे. का बरं मायनस असतं हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलंय. तर तरी तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. आपण सपोज जर हा ग्राफ घेतला, इथे आपण मिरर आहे असं इमॅजिन केलं, तर ग्राफ मध्ये आपण याला एक्स ऍक्सिस मानतो, याला वाय ऍक्सिस मानतो. जे पण आपण या मिडल पॉइंटच्या या बाजूचे जे पण नंबर्स लिहितो ते आपण मायनस ने लिहितो, जसं -1, -2, -3. आणि आपण ऑब्जेक्ट जे ठेवतो ते नेहमी आपल्या लेफ्ट साइडला ठेवतो. ओके, म्हणजे सपोज जर मी ते ऑब्जेक्ट ठेवलं तर ऑब्जेक्टचं डिस्टन्स हे कसं येणार आहे? ऑब्जेक्टचं डिस्टन्स मायनस मध्ये, म्हणून आपण ते 15 सेंटीमीटर मायनस घेतले. ते तुम्हाला बरेचदा गणित अवघड टाकतात, ज्यामध्ये ते तुम्हाला फसवायला बघतात. पण आपल्याला समजलं पाहिजे की जे पण ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं ते नेहमी मायनस मध्ये घ्यायचं असतं. ठीक आहे, आता इथून पुढचा जो पण पॉईंट त्यांनी सांगितलं ते आहे फोकल लेंथ. फोकल लेंथ काय सांगितलं त्यांनी? फोकल लेंथ सांगितलं आहे फोकल लेंथ ऑफ द मिरर इज ऑल्सो 15 फोकल लेंथ इज 15 सेंटीमीटर आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स जे आहे ते 25 सेंटीमीटर आहे. आता फोकल लेंथ जे पण मी घेतलेली आहे ती फोकल लेंथ की जिचं चिन्ह आहे किंवा सिम्बॉल आहे एफ, ती आहे -15 सेंटीमीटर. फोकल लेंथ कॉन्केव्ह मिररची. आता कॉन्केव्ह मिरर म्हणजेच कोणती? तर केव सारखी, म्हणजे गुहेसारखी असणारी मिरर, तिची फोकल लेंथ सुद्धा लेफ्ट साइडला येते. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं लेफ्ट साइडचे जे पण आपण मेजरमेंट्स घेतो ते सगळे मायनस घ्यायचे असतात. जरी त्यांनी गणितामध्ये तुम्हाला फोकल लेंथ प्लस मध्ये दिली असेल, +50 सेंटीमीटर, तरी पण आपण घेताना काय घ्यायचे आहे? मायनसच घ्यायचे आहे. आपण फोकल लेंथ -50 सेंटीमीटर घेतलेला आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स -25 सेंटीमीटर घेतलेला आहे, जरी त्यांनी प्रॉब्लेम मध्ये प्लस मध्ये दिलेला असेल तरी. आणि ऑब्जेक्टची साईज आपण 7 सेंटीमीटर घेतलेली आहे, म्हणजे ऑब्जेक्टची हाईट म्हणू शकतो आपण. ओके, तर आता पुढे आपल्याला प्रॉब्लेम जो पण सॉल्व्ह करायचा आहे त्यासाठी त्यांनी दिलेले फॉर्म्युला आहे, जो सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दाखवतोय. सर्वप्रथम आपण फॉर्म्युला असं मेन्शन करायचं आहे.
ओके, जो फॉर्म्युला काय आहे, काय त्यांनी याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा विचारलं आहे इमेजचं डिस्टन्स. ओके, डिस्टन्स ऑफ इमेज. आता इमेज डिस्टन्स म्हणजेच काय, v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ऑब्जेक्टच्या डिस्टन्सला आपण u म्हणतो, मग इमेजच्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, v म्हणणार आहोत. मग v चा फॉर्म्युला मी त्या दिवशी तुम्हाला लिहून दिलेला होता. काय बरं v चा फॉर्म्युला मी तुम्हाला मागच्या लेक्चरला लिहून दिला होता, तो that is 1 upon v is equal to 1 upon f minus 1 upon u. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला आपल्याला काय दाखवतो, v ची व्हॅल्यू काढण्यासाठी हेल्प करतो. इक्वल टू मार्कच्या आधी इक्वल टू मार्क आलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये जी पण f ची व्हॅल्यू आहे ती किती घेतलेली आहे आपण, -15 सेंटीमीटर. मग इथे मी घेतलेला आहे -15 सेंटीमीटर. जे मायनस मार्क आहे ते आहे तसं आलेलं आहे. 1 अपॉन u, u ची व्हॅल्यू किती आहे 25, पण कसं आहे -25. सो इथे मी -25 सेंटीमीटर घेतलेला आहे. आपल्याला 1 अपॉन v ची व्हॅल्यू काढायची. आता इथून पुढे थोडंसं गणित नॉर्मली किचकट होत जातं किंवा कॉम्प्लिकेटेड होत जातं. यासाठी मी तुम्हाला थोडंसं नेक्स्ट या पुढच्या स्क्रीनवर हे गणित एक्सप्लेन करतो. 1 अपॉन v इज इक्वल टू 1 अपॉन -15 मायनस 1 अपॉन -25. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर जे पण हा छेद दिलेला आहे तो आपल्याला सेम करून घ्यायचा आहे. मीन्स सेम व्हॅल्यू आल्या पाहिजेत आपल्याला बेसला. तर सेम व्हॅल्यू कशी येते, 15च्या टेबलमध्ये आणि 25च्या टेबलमध्ये अशी कोणती कॉमन गोष्ट आहे किंवा कॉमन नंबर आहेत की जे दोघांच्या टेबलमध्ये येतात, दॅट इज 75. ओके, मग 15च्या टेबलमध्ये 15 5 जा 75. ओके, आणि 25 3 जा 75. बट इथे आपल्याला जर 15 मायनस असेल तर पुढचा जो पण नंबर आपण घेणार आहे तोही आपल्याला मायनसच घ्यावा लागतो. ओके, जसं की इथे आपण 25 मायनस आहे तर 3 पण कसं घेणार आहे, मायनसच घेणार आहे. फक्त याच्यात अजून एक चेंज करावा लागतो. खाली तुम्ही ज्या नंबर्सने मल्टिप्लाय करता, वरच्या नंबर्स असतात त्यानेच तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं. जसं इनटू खाली -5 आहे तर वर पण काय आलंय -5. इथे इनटू -3 तसं वर पण काय आहे इनटू -3. आता चला आपण मल्टिप्लिकेशन करूया. खूप इझिएस्ट पॉइंट आहे. 5 1 जा 5, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. आता इथे हे मायनस मार्क जो येतो ह्या 1 चा मायनस मार्क असल्यासारखा असतो. सो मायनस मायनस प्लस होणार आहे, पण 3 1 जा 3. ओके, काय आहे ते 3 आणि येस प्लस होणार इथे. नेक्स्ट 15 5 जा 75, इथे पण 25 3 जा 75, मायनस मायनस प्लस. सो आपल्याला काय आलेला आहे पुढचा पॉइंट बाळांनो, -5 प्लस 3. आता मायनस प्लस काय होणार आहे याच्यामध्ये, मायनस प्लस मायनस होतं. तर 5 मधून 3 गेले म्हणजे 5 मधून 3 गेले, राहिले काय 2. मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे ते मायनस आहे. ओके, अपॉन 75. आता काय आपल्याला आन्सर काय मिळाले, 1 अपॉन v इज इक्वल टू -2 अपॉन 75. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, तर साइड चेंज करायचे. एकदम इझी आहे याच्यामध्ये साइड चेंज करणं, की ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की 1 इंटू 75 करू शकतो आपण. 75 ते डिवायडेड आहे, ते इकडे आल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाय, जसं की 1 इंटू 75. आणि जे -2 इकडे आहेत ते वर अपॉन आहे, ते इकडे गेल्यानंतर काय होणार आहे ते डिवाइड होणार आहे. ओके, सो तिकडे खाली काय होणार आहे v इंटू -2. पण v जे आहे ते या बाजूला जाऊ शकतं. मग आपण v जे या बाजूला मल्टिप्लाय आहे ते इकडे पाठवूया, या साईडला घेऊया. ओके, ते आलेलं आहे v 75 इंटू 1 75 डिवाइडेड बाय -2. इथे -2 आहे तसं आला कारण v आपण या बाजूला घेतलेला आहे. सो आपल्याला रिअल आन्सर काय मिळालंय, v इज इक्वल टू 75 अपॉन -2 असं आपल्याला आन्सर मिळाले साइड चेंज करून. आता एक असा नंबर आहे की जर आपण 2 ने 75 ला डिवाइड करायचं म्हणलं तर डिवाइड करू शकतो का. आता हा खूप इझिएस्ट पॉइंट आहे, तो तुम्ही वहीमध्ये सुद्धा करू शकता. आपल्या व्हिडिओमध्ये तेवढा वेळ नाहीये, इझिली तुम्ही डिवाइड करू शकता. जर आपण 75 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं -37.5 सेंटीमीटर. ही आपल्याला v ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, इथे ही v ची व्हॅल्यू मिळाली. v इज इक्वल टू -37.5 सेंटीमीटर. बरं, आता v ची व्हॅल्यू काढली, पण त्यांनी आपल्या प्रॉब्लेम मध्ये फक्त
इमेजचं डिस्टन्स म्हणजे व्हीचीच व्हॅल्यू विचारले का? नाही. अजून एक गोष्ट विचारली आहे, व्हॉट इज द साईज ऑफ इमेज, म्हणजे त्यांनी आपल्याला अजून एक गोष्ट विचारली ती म्हणजे H2, म्हणून मी H2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहितो. आता H2 काढण्याचा म्हणजे मॅग्निफिकेशन काढण्याचा अजून एक फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला तुम्हाला पहिल्या लेक्चरला शिकवलाच होता, तो फॉर्म्युला तुम्हाला परत एकदा इथे दाखवून देतोय. ओके, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला जो काय आहे तर m इज इक्वल टू, नीट ऑब्झर्व करायचंय, m इज इक्वल टू H2 अपॉन H1 इज इक्वल टू मायनस V अपॉन U. हा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्यांनी फक्त काय विचारलेलं आहे, H2 विचारलं. तुम्ही H2 कसं काढणार? खूप इझीएस्ट पॉइंट आहे बाळांनो, आणि ह्याचा शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा मी तुम्हाला दिलेला होता. ओके, तर H2 जे आहे ते आपण आहे त्याच बाजूला ठेवायचं, इज इक्वल टू H1 या बाजूला जाणार. ओके, H1 इकडे डिवाइडेड आहे, तिकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे V ला. सो काय आन्सर येणार आहे मायनस V इंटू H1. हे H1 इकडे काय डिवाइड, इकडे काय होणार ते मल्टिप्लाय अपॉन U आहे तसं आपल्या इथे आलेलं आहे. ओके, इक्वल टू मार्कच्या खाली आपण इक्वल टू मार्क घेतलेला आहे. आता इक्वल टू मार्क घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे, तर याच्यामध्ये V ची ही व्हॅल्यू चेंज होणार आहे. सॉरी, V ची जी व्हॅल्यू आपण घेतली आहे ती V ची व्हॅल्यू आपल्याला तिथे ऍड करायची. जसं की आता इथे V ची व्हॅल्यू काय आहे, मायनस 37.5. मग मी V च्या खाली ती व्हॅल्यू लिहून घेतो, मायनस 37.5. या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह नाहीये, म्हणजे कोणतं चिन्ह असतं, मल्टिप्लाय. ओके, आता याच्यामध्ये H1 ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. काय दिली H1 ची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर. मग इथे मी H1 ची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर घेतलेली आहे अपॉन U, आणि जी पण U ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला ऑलरेडी इथे पाहायला मिळते, ती किती आहे, मायनस 25 सेंटीमीटर. मायनस 25 सेंटीमीटर. ओके, आता याच्यामध्ये भरपूर जण प्रश्न होते, आपण अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं की डिव्हायडेशन करायचं. तर तुम्हाला एक मराठीमध्ये फॉर्म्युला आहे किंवा एक वर्ड आहे ते तुम्हाला माहिती आहे, कंचू भागू बेव. दॅट मीन्स कंस वगैरे जर का असेल, ब्रॅकेट असेल तर ते अगोदर आपण सोडवायचं असतं. त्यानंतर भागू मीन्स भागाकार अगोदर करायचा असतो, त्यानंतर गुणाकार करायचा असतो. सो इथे सगळ्यात पहिल्यांदा भागाकार होईल, दॅट मीन्स डिव्हायडेशन होईल. ओके, मग 25 ने 37.5 ला आपल्याला डिवाइड करायचं असतं. म्हणजे इथे घेताना तुम्ही जर का 37.5 च्या ऐवजी 375 घ्यायचे, आता डिवाइड करताना 25 ने डिवाइड करायचं. जर का तुम्ही त्याला 25 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येते, 15. किती आन्सर येते याचं, आता 25 वजा 25. ओके, 5 वरचा आहे तसं आला. इथे किती राहतात, 37 मधून 25 गेल्यानंतर मग मला वाटते 12 राहतात. ओके, 125. 25 5 चा 125 आन्सर येतं. सो आपला आन्सर काय मिळालं, 50 डिवाइड केल्याच्या नंतर. पण इथे एका संख्येच्या अगोदर पॉइंट होता, मीन्स 5 च्या अगोदर पॉइंट होता, म्हणून 15 मध्ये सुद्धा एका संख्येच्या म्हणजे एका नंबरच्या अगोदर पॉइंट येईल. दॅट इज 1.5 इंटू 7. ओके, एवढं सोपं आहे. इथे पॉइंट आला, का पॉइंट आला, कारण 37.5 होता, आपला 375 नव्हतं. म्हणून एका संख्येच्या अगोदर पॉइंट असलं की आपल्याला आन्सर मध्ये सुद्धा एका संख्येच्या अगोदर पॉइंट द्यावा लागतो. आता 15 इंटू 7 जर का आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं, 15 इंटू 7 105. 105 15 साती 5 दर्श, दॅट मीन्स 105. H2 इज इक्वल टू 105. पण याच्यामध्ये सुद्धा एका संख्येच्या अगोदर पॉइंट आहे, सो इथे पण आपल्याला पॉइंट द्यावा लागणार आहे. मग आपल्याला H2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, तर 10.5. ओके, बट एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये याला युनिट तर सेंटीमीटरच येणार, पण इथे दोन्ही मायनस आहे. डिवायडेशन मध्ये मायनस मार्क आहे तसा पुढे जातो आणि तो आन्सरला सुद्धा मायनस मार्क येणार. मग आपले H2 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, मायनस 10.5 सेंटीमीटर, आणि V ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, मायनस 37.5 सेंटीमीटर. याच्यावरून आपल्याला हे क्लिअर होतं की द हाईट ऑफ द इमेजची हाईट आहे मायनस 10.5 सेंटीमीटर अँड इट इज अन इन्व्हर्टेड इमेज अँड एनलार्ज इमेज. आणि इमेज इन्व्हर्टेड आहे आणि एनलार्ज आहे, आणि ते इमेजचं डिस्टन्स आपल्याला पाहायला मिळते मायनस 37.5 सेंटीमीटर. ओके, तर आता आपण पाहूया सेकंड प्रॉब्लेम. आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे की जे पण इमेजची हाईट आहे ती 10.5 सेंटीमीटर सांगितले प्लस मध्ये. ऍक्च्युअली ते लिहिताना सेंटेन्स मध्ये लिहिताना 10.5 दिलं जातं, बट द रिअल आन्सर इज मायनस 10.5. ओके, हे खरं आन्सर आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की जी इमेज आहे
ती या लाईनच्या एक्स ऍक्सिसच्या खालच्या साईडला आलेली आहे. ओके, कारण की आपण एक्स ऍक्सिस वर जे पण खालचे नंबर्स घेतो ते नेहमी -1, -2, -3, -4 असं घेतो आणि वरचे जे घेतो वाय ऍक्सिस वर ते +1, +2, +3, +4 असं घेतो. इमेज ही मायनस आहे म्हणजे इमेज ही खालच्या साईडला आलेली आहे म्हणून आपण इमेजला काय म्हणणार आहोत इन्व्हर्टेड. जर का तुम्ही नीट चेक केलं डायजेस्ट मध्ये करा कशामध्ये करा इमेजला इन्व्हर्टेड म्हणलेलं आहे. ओके, अनदर थिंग इथे सुद्धा बघा आपल्याला v ची व्हॅल्यू म्हणजेच काय इमेज डिस्टन्स त्याची व्हॅल्यू आपल्याला मायनस मध्ये आपण आन्सर काढलेले पण तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये प्लस मध्ये दिलं असेल 37.5 बट ऍक्च्युअली मायनस मध्ये व्हॅल्यू आली याचा अर्थ इमेज ही कोणत्या साईडला आलेली आहे एक्स ऍक्सिसच्या या साईडला न आता या साईडला आलेली आहे कारण या साईडला सगळे कसे मायनस 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 मध्ये म्हणजेच इमेज या साईडला आलेली आहे ज्या अर्थी आपल्याला इमेज कसं भेटलेलं आहे इमेजचं डिस्टन्स -37.5 भेटले म्हणजे या साईडला आहे हे याच्यावरून कळतं. फक्त ते सेंटेन्स मध्ये लिहित असताना प्लस मध्ये दिलं जातं बट ऍक्च्युअल आन्सर हे मायनस मध्ये जाईल. सो तुम्हाला एक्झाम मध्ये येताना मायनस मध्ये तुम्ही आन्सर जर दिले तर तुम्हाला बरोबर दिलं जाणार आहे. फक्त तुम्हाला कळावं की इमेज ही कुठल्या साईडला आहे. जर का इमेज मिररच्या या साईडला असेल तर त्याला रिअल इमेज म्हणलं जातं. इमेज जर का उलटी असेल तर मायनस मध्ये येतं मग त्या इमेजला इन्व्हर्टेड इमेज म्हणलं जातं. ओके, ठीक आहे. आता इमेज नक्की कशी आहे कुठल्या साईडला आहे याच्यावर रे डायग्राम मॅटर करतात. त्या रे डायग्रामचा वर मी पुढचा पार्ट बनवणार आहे. ओके, तर ठीक आहे. आता आपण सेकंड प्रॉब्लेम पाहूया. आता सेकंड प्रॉब्लेम पाहण्यासाठी काय करूया सगळ्यांनी नीट फायावर पाहायचं आहे. आता आपण पाहत आहोत प्रॉब्लेम नंबर 2 जो तुमच्या एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे. ऍक्च्युअली एक्सरसाइज मध्ये हा प्रॉब्लेम नंबर 3 आहे. ओके, आता मी प्रॉब्लेम जो पण तुम्हाला सांगितलं तो इथे साईडला तुम्हाला दिसतच असेल तर तो मी रीड करून दाखवतो तुम्ही साईडला चेक करा. प्रॉब्लेम काय आहे अ 10 सेंटीमीटर लॉंग स्टिक इज केप्ट इन अ फ्रंट ऑफ अ कॉन्केव्ह मिरर. बघा आता परत काय आहे मिरर कोणते आहे कॉन्केव्ह. हे कसं लक्षात ठेवायचं केव्हचा अर्थ काय असतो गुहा. मिरर कॉन्केव्ह आहे म्हणजे गुहेसारखी आहे. ओके, सेम अशी जसं माझा हात आहे तसा आणि त्याच्या आतल्या बाजूला आपण आपला फेस पाहू शकतो. अशाला कॉन्केव्ह मिरर म्हणतात. आणि जी उलटी असते जिचा हा भाग दिसतो पण तो बाहेर आल्यासारखा दिसतो. ओके, असा उलट्या सी सारखा तर मग आपण त्याला काय म्हणतो कॉन्व्हेक्स म्हणतो. ओके, जर का अशी मिरर असेल तर आणि जर गुहेसारखी असेल तर कॉन्केव्ह असेल. तर ह्यांनी कॉन्केव्ह मिरर सांगितले आहे. तर कॉन्केव्ह मिररची जी पण 10 सेंटीमीटर लॉंग स्टिक आपण त्यासमोर ठेवायचे इज अ केप्ट इन अ फ्रंट ऑफ अ मिरर. एक आपण काय केलं आहे मिररच्या समोर ओके एक स्टिक ठेवली आहे उभी जिचे साईज किती आहे 10 सेंटीमीटर लेंथ म्हणजे थोडक्यात आपण त्याची ऑब्जेक्ट म्हणून ती काठी किंवा ती स्टिक वापरतोय म्हणजे ते मी H1 काय घेतलं आहे 10 सेंटीमीटर घेतलेलं आहे. स्टिक उभी ठेवलेली आहे. ओके, आता अनदर थिंग त्यांनी काय पुढे विचारलेलं आहे mirror having the focal length is a 10 centimeter in a such a way that the end of a stick close to the pole is at a distance of 20 centimeter. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहे फोकल लेंथ ती 10 सेंटीमीटर दिलेली आहे. आता मिररची फोकल लेंथ ही नेहमी या साईडला येणार लेफ्ट साईडला येणार. लेफ्ट साईडचं जे पण डिस्टन्स असतं ते आपण नेहमी मायनस मध्ये घेतो. हे मी तुम्हाला मागच्या मगाशी पण सांगितलं आहे. तर म्हणजे फोकल लेंथ जर या साईडला आली तर फोकल लेंथ मायनस मध्ये घ्यायला हवी. तरी देताना प्रॉब्लेम मध्ये म्हणजे गणितामध्ये प्लस मध्ये दिले पण आपण घेताना कशी घेतलेली आहे -10 सेंटीमीटर घेतलेली आहे. पुढे त्यांनी सांगितलं आहे की जो पण पोल आहे तो पोल किती आहे 20 सेंटीमीटर डिस्टन्स वर आहे. ओके, आता पोलचा जो डिस्टन्स आहे थोडक्यात त्याला ऑब्जेक्टचा डिस्टन्स म्हणायचा. पोल म्हणजेच काय तर हा जो प्लस मार्क झालेला आहे मी ग्राफ पेपर सारखं घेतलेला आहे याच्यावर काय घेतोय मी मिरर घेतोय. ओके, तर जो पण मिररचा सेंटर पॉइंट असतो त्यालाच तर आपण पोल म्हणतो. ओके, मग पोल आणि स्टिक यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते 20 सेंटीमीटर आहे. आता मला सांगा हे डिस्टन्स जे ते कसं आहे ना असणार आहे मायनस मध्ये असणार आहे. त्याने देताना जरी प्लस मध्ये दिलं असेल तरी सुद्धा आपण कसं घ्यायचं आहे मायनस. ह्या ऑब्जेक्ट पासूनचा डिस्टन्स आहे म्हणून मी त्याला बोललो आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स ज्याचं सिम्बॉल आहे यू आणि जे दिलेलं काय आहे 20 सेंटीमीटर. फक्त ते या साईडला आहे म्हणजेच काय मिररच्या समोरच्या साईडला आहे म्हणून ते मायनस मध्ये घ्यायचं असतं. ऑब्जेक्ट डिस्टन्स हे नेहमी मायनस मध्येच घ्यायचं असतं. मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं. ओके, तर त्यांनी काय विचारले व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द इमेज. इमेजची लेंथ किती असेल. ओके, सो आपल्याला थोडक्यात याच्यामध्ये काय काढायचं आहे H2 काढायचं आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ द इमेज. तर मी आता पुढचा पॉइंट लिहून घेतोय. ओके, त्यातला सगळ्यात पहिल्यांदा 4
लेंथ ऑफ द इमेज म्हणजेच काय इमेजची साईज किंवा आपण इमेजची हाईट म्हणूया. इमेज हाईट तर तो येणार h2 बरोबर क्वेश्चन मार्क. पण h2 काढायचा असेल तर मग आपल्याला काय माहिती असलं पाहिजे. h2 चा फॉर्म्युला काय आहे. h2 इज इक्वल टू v h1 अपॉन u. म्हणजे आपल्याला v ची व्हॅल्यू माहित असली पाहिजे. ते कुठेतरी v ची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही. म्हणजे आपल्याला v ची व्हॅल्यू सुद्धा काढायला हवी. v म्हणजेच काय तर पॉइंट इमेज डिस्टन्स. ओके म्हणजेच काय v. तर आता यासाठी आपल्याला अगोदर v काढावा लागणार नंतरच आपण h2 काढू शकतो. मग चला आपण सेम मगासारखाच हा फॉर्म्युला आहे जो आपण आता सोडवणार आहे. ओके तर तो फॉर्म्युला जो आहे तो त्याच्या फळ्यावर लिहून घेतोय. सगळ्यांनी ऑब्झर्व करायचं आहे. 1 अपॉन v इज इक्वल टू आता v आपल्याला काढायचा आहे. 1 अपॉन v इज इक्वल टू 1 अपॉन. आता आपण पाहूया फॉर्म्युलानुसार 1 अपॉन v इज इक्वल टू 1 अपॉन f मायनस 1 अपॉन u. तर आता आपण या फॉर्म्युल्यानुसार जायचं आहे. 1 अपॉन f ची व्हॅल्यू काय दिलेली आहे मायनस 10 सेंटीमीटर. मायनस मार्क आहे तसा आलेला आहे. 1 अपॉन u ची व्हॅल्यू काय दिलेली आहे मायनस 20 सेंटीमीटर. ओके आता आपल्याला याच्यामध्ये बेस जो आहे तो सेम करून घ्यायचा आहे. दोन्यांचा ही सेम बेस येईल असा कुठल्या नंबरने आपण मल्टिप्लाय करू शकतो. जसं की 10 2 जा 20 आणि 20 1 जा 20 म्हणजे दोन्ही 20 सेम येते. फक्त याला मायनस मार्क आहे म्हणलं तर आपण इथे पण मायनस देणार. 20 लाही मायनस मार्क आहे म्हणलं तर आपण इथेही मायनस देणार. खाली आपण जेवढ्याने मल्टिप्लाय करतो वर पण आपण तेवढ्यानेच मल्टिप्लाय करतो. ओके सो वर पण आपण तेवढ्यानेच मल्टिप्लाय केलं आहे. आता आपल्याला आन्सर काय मिळणार आहे नीट बघायचं आहे. याच्यामध्ये इज इक्वल टू मार्कच्या खाली मी इज इक्वल टू मार्क घेतलेला आहे. 1 into 2 2 1 जा 2 पण काय येणार आहे -2. हे मायनस मार्क आहे तसं आलेलं आहे. 1 into 1 1 1 जा 1 फक्त काय येणार आहे -1 जे आपण ब्रॅकेट मध्ये देऊया अपॉन 10 into 2 20 21 जा 20 म्हणजेच आन्सर काय येणार आहे 20. मायनस मायनस प्लस येते मायनस मायनस प्लस येते. ओके आता हे जी पण आपण व्हॅल्यू काढतोय ते कशाची काढतोय 1 अपॉन v च्या काढतोय. आता 2 आणि यांच्यामध्ये काय होणार आहे आता तर मायनस मायनस प्लस होणार आहे. प्लस म्हणजे -2 प्लस 1 अपॉन 20. ओके 1 अपॉन v इज इक्वल टू 2 आणि 1 प्लस मायनस मायनस 2 मधून 1 गेला राहिला काय 1 -1 कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो. ओके आणि 20 आहे तसं आलेलं आहे. जर का आपण रेसिप्रोकल केलं म्हणजे साइड चेंज केला तर आन्सर काय येणार आपल्याला v इज इक्वल टू -20 किंवा आपण असंही घेऊ शकतो 21 चा 20 -20. सो आपल्याला इमेज चा डिस्टन्स किती आलेला आहे. डिस्टन्स ऑफ इमेज इज -20 सेंटीमीटर. ओके आता आपल्याला v कळलेला आहे. आता आपल्याला h2 काढायचा आहे. आता h2 आपण कसं काढणार त्यासाठी आपण पुढचा नेक्स्ट फॉर्म्युला घेऊया. आता नेक्स्ट फॉर्म्युला खूप इझी आहे. सगळ्यांनी फक्त एकदा लक्ष द्यायचं आहे. ओके ज्याच्यामध्ये आपण नेक्स्ट फॉर्म्युला घेऊया. काय काढायचं आहे आपल्याला h2 काढायचा आहे. सो h2 इज इक्वल टू v इंटू h1 अपॉन u. ओके बरोबर चिन्ह खाली बरोबर आलेलं आहे. v ची व्हॅल्यू काय आलेली आहे -20 इंटू h1 किती दिला बाळांनो आपल्याला 10 सेंटीमीटर अपॉन u ची व्हॅल्यू काय आहे -20 आहे. कळलं सगळ्यांना हे. हा फक्त याच्यामध्ये एक चेंज होतो. याच्यामध्ये इथे आपल्याला मायनस घ्यावा लागतो. तर आपण आता तिथे मायनस घेतलेला आहे. ओके तर मग आपल्याला काय येणार आहे हा जो मायनस मार्क मी फॉर्म्युला मध्ये घेतलेला आहे जो फॉर्म्युला मध्येच असतो तो मायनस मार्क ही इथे राहतो. हा मायनस मार्क. सो 20 ला 20 -20 ला -20 कट झाले राहिलं काय हा मायनस आणि हा 10 म्हणजे -10. h2 इज इक्वल टू -10 सेंटीमीटर म्हणजेच काय आपली इमेजची हाईट काय आलेली आहे -10 सेंटीमीटर. मग मला सांगा तुम्ही इमेजची हाईट -10 सेंटीमीटर आहे म्हणजे याचा अर्थ इमेज ही खालच्या साईडला असली पाहिजे इन्व्हर्टेड असली पाहिजे. कारण आपण खालच्या साईडचे जे पण नंबर घेतो ते कसे घेतो मायनस मध्ये घेतो. इमेजची हाईट मायनस मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ इमेज आहे इन्व्हर्टेड. हे लक्षात ठेवायचं सगळं. ठीक आहे इथे हा प्रॉब्लेम पूर्णपणे क्लिअर झाला. तुम्हाला जर का नीट कोणत्याही याच्यातला डाउट्स असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला विचारू शकता. ओके ठीक आहे आता आपण पाहूया थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. तर आता आपण पाहतोय प्रॉब्लेम नंबर 3.
ओके, जो तुम्हाला इथे बोर्डवर दिसत असेल आणि जो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक्सरसाइज मध्ये 2 नंबरवर दिलेला असेल. तर आता प्रॉब्लेम नंबर 3 जो पण आहे तो मी रीड करतोय, तुम्ही नीट ऑब्झर्व करायचा आहे. अ कॉन्व्हेक्स मिरर हॅज फोकल लेंथ 18 सेंटीमीटर. आता एक कॉन्व्हेक्स मिरर आहे ज्याची फोकल लेंथ आहे 18 सेंटीमीटर. तर फोकल लेंथ जी आहे 18 सेंटीमीटर ती आपण इथे लिहून घेतलेली आहे. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं आहे, द इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट इज केप्ट इन अ फ्रंट ऑफ द मिरर इज अ हाफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे जी पण आपण बघांनो मिरर ठेवलेली आहे. ओके, द इमेज इज ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट इन अ फ्रंट ऑफ द मिरर. मिररच्या समोर जे पण ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे त्याची इमेज जी आहे ती ऑब्जेक्टच्या हाईटच्या हाफ आहे. म्हणून मी तर काय लिहून घेतलं बघा, इमेजची साईज म्हणजेच हाईट ही ऑब्जेक्टच्या म्हणजेच h1 च्या हाफ आहे. म्हणून मग इमेजची हाईट म्हणजेच h2 इज इक्वल टू हाफ ऑब्जेक्टची हाईट. हाफ ऑब्जेक्टची हाईट, ऑब्जेक्टच्या हाईटला आपण काय घेतो, h1 घेतो. म्हणून मी हाफ h1 घेतलेला आहे. का h1 म्हणजे ऑब्जेक्टची हाईट. त्यांनी गणितातच आपल्याला दिलेलं आहे की जी पण इमेजची हाईट आहे ती ऑब्जेक्टच्या हाफ आहे. मग ठीक आहे, ऑब्जेक्टच्या हाईटच्या हाफ हाईट म्हणून मग हाफ h1 लिहून घेतलेला आहे. पुढे त्यांनी अजून काय विचारलेलं आहे, ओके, द हाफ ऑफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. मिरर पासून ते ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती असेल. आता ऑब्जेक्टचं डिस्टन्स म्हणजेच u इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता आपण इथे u म्हणजेच ऑब्जेक्टचं डिस्टन्स काढायचं आहे. पण ऑब्जेक्टचं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय काढायला पाहिजे बाळांनो, तर आपल्या सुरुवातीला v काढायला पाहिजे. आता आपण v कसा काढायचा यासाठी मी मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. एकदम इझिएस्ट वेने मी तुम्हाला सांगणार आहे, समजून सांगणार, खूप सोपं आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. h2 अपॉन h1 हा सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपल्याला सोडवायचा आहे मॅग्निफिकेशनचा. म्हणून मॅग्निफिकेशन इज इक्वल टू h2 किती दिला आहे आपल्याला, h2 दिलाय 1/2 h1. मग h2 च्या जागेवर मी 1/2 h1 आहे तसं उचलून लिहितोय बघा, 1/2 h1 अपॉन काय आहे खाली h1. आता ही h2 ची व्हॅल्यू आहे, h2 ची व्हॅल्यू काय आहे 1/2 h1. म्हणून h2 ची व्हॅल्यू मी घेतली 1/2 h1 आणि ती h2 च्या जागेवर लिहिली, खालचा h1 आहे तसा आलेला आहे. पुढचं बरोबर चिन्ह सुद्धा आलेलं आहे, जसं तसं मायनस v अपॉन u सुद्धा आलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते का, की दोन h1 आहे. मग मी ह्या खालच्या h1 ला वरचा h1 कट केला, सिंपल. मग राहिले काय फक्त हाफ. मग तेच हाफ मी ते खाली लिहून घेतो, 1/2 इज इक्वल टू मायनस v अपॉन u. ओके, मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस दिसतील बघा, 1/2 आहे तसं खाली आला, इक्वल टू मार्क आहे तसं आलं, मायनस मार्क आहे तसं आले, v अपॉन u पण आहे तसं आलेलं आहे. फक्त मी इथे काय घेतलं होतं, h2 ची व्हॅल्यू घेतली 1/2 h1 ला h1 कट केला, आहे तसं हाफ खाली आलं. आता याच्यामध्ये नॉर्मल आपल्याला चेंज करायचा आहे. जो पण v आहे तो इथे मायनस आहे, तो इकडे आल्यानंतर काय होईल, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर प्लस होईल. आपणच म्हणलो ना, इकडे आल्यानंतर काळे काय होतात, गोरे होतात, गोऱ्याचे काळे होतात. म्हणजेच v जे इथे मायनस आहे तिकडे आले ते काय होणार आहे प्लस. मग काय होणार आहे मागे ते 1/v इज इक्वल टू, आता v इथे खाली आला, 2 इकडे काय आहे प्लस, तो तिकडे गेला तर काय होणार आहे मायनस 2/u. ही आपल्याला नवीन व्हॅल्यू भेटलेली आहे, 1/v इज इक्वल टू -2/u. काय झालं, इथला 2 इकडे गेला, तो जाताना ते प्लस होत जाताना मायनस झाला, पण तो इथे अपॉन होता म्हणजे भागिले होता, इकडे काय झाला गुणिले, म्हणून तो वर गेला. हा वरचा v गुणिले होता, तिकडे काय होणार आहे भागिले, म्हणून तो खाली आला. इथे असताना तो मायनस होता, इकडे काय झाला प्लस झाला. सो आपल्याला v ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/v ची व्हॅल्यू काय मिळाली -2/u अशी व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. आता आपल्याला मेन म्हणजे v ची व्हॅल्यू तर मिळाली. चला आता आपल्याला त्यांनी काय विचारले, u काढायला सांगितलेलं आहे. तर काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपा आहे फॉर्म्युला हा, एकदम इझिली मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, मग आपण चला लिहून घेऊया, 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. ओके, आता हा फॉर्म्युला मी लिहून घेतलेला आहे. बरेच जण फॉर्म्युला लिहिताना अशा प्रकारे सुद्धा लिहितात की 1/v प्लस 1/u. कुठल्याही प्रकारे लिहा, उत्तर सेमच येणार आहे. तर बरोबर चिन्हाच्या खाली मी बरोबर चिन्ह घेतलेलं आहे. ओके, हा मेन फॉर्म्युला झाला. आपल्याला काढायचं काय आहे, u काढायचा आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये काय केलंय, u काढण्यासाठी
तर आता आपल्याला याच्यामध्ये काय दिसतंय, जसं मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला आहे तसाच फॉर्म्युला मी घेणार आहे. 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. आता 1/v ची व्हॅल्यू आपल्या इथे काय घेतलेली आहे, 1/v ची व्हॅल्यू -2/u. मग इथे मी 1/v ची व्हॅल्यू लिहून घेतो -2/u प्लस 1/u. ओके, बघा ही जी व्हॅल्यू आहे 1/v ची व्हॅल्यू ती आहे तशी मी लिहून घेतली. आता इज इक्वल टू -2 प्लस 1, दोन्हीकडे u कॉमन आहे म्हणून u आहे तसं घेतला 1/f. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे. आता याच्या पुढचा पॉइंट, आपल्या f ची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी 18. मग f ची व्हॅल्यू मी लिहून घेतो 18 बरोबर -2 प्लस 1. प्लस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. प्लस मायनस प्लस होणार का मायनस होणार, प्लस मायनस मायनस होतं नेहमी. 2 मधून 1 गेलं, राहिलं काय 1. मोठ्या संख्येत चिन्ह आलं -1/u. आता मला सांगा आपल्या u ची व्हॅल्यू काढायची. ओके, मग काय आले 1/u इज इक्वल टू 1/18. हे आन्सर आपल्याला आलेलं आहे. जर का आपण वाईस वर्सा केलं म्हणजेच काय तर रेसिप्रोकल केलं तर आपल्याला काय मिळणार आहे की 1/u इज इक्वल टू 1/18. फक्त हे जे मायनस मार्क आहे ते 18 तिकडे गेल्यानंतर मग 18 ला जातो. 1 ला 1 कट झाला, u इज इक्वल टू -18. हे आपल्याला आन्सर मिळालं. u हे काय आहे तर बाळांनो ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे. ऑब्जेक्टचं डिस्टन्स हे नेहमी मायनस मध्ये असते. मी तुम्हाला मगाच सांगतो नाही तर बघा आपला आन्सर सुद्धा मायनस मध्ये आला आहे. u इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मॅग्निफिकेशन सुद्धा मिळाले. u ची व्हॅल्यू मी तुम्हाला काढून दाखवली आणि तुमच्या एक्सरसाइज मध्ये म्हणजेच टेक्स्ट बुक मधले सगळे प्रॉब्लेम्स कंप्लीट झाले आहेत. तर तरीही जर तुम्हाला अजून कुठले डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामच्या पेजवर किंवा इंस्टाग्राम म्हणजे आपलं पण पर्सनल ऑफिशियल पेज आहे श्री वक्रतुंड अकॅडमीचं, त्याच्यावर तुम्ही मला DM करू शकता, मेसेज करू शकता, त्याच्यावर मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. ओके, ठीक आहे, लवकरच भेटूया आता 9च्या आणि 11च्या पुढच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्कीच आपल्या श्री वक्रतुंड क्लास महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.